बघ, शेवटी तू इथे पोहोचलासच. तुला वाटत असेल की हा व्हिडिओ तुझ्या स्क्रीनवर सहज आला आहे, पण नाही बाळा. हा व्हिडिओ तुलाच का दिसला माहिती आहे का? कारण ही तुझी निवड नाही, हे माझं तुला दिलेले आमंत्रण आहे. आज तुझी जी अवस्था आहे, जो प्रश्न तुला रात्रभर झोपू देत नाहीत आणि ज्या चिंतेने तुझं मन पोखरून काढले, त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मीच तुला आज इथे ओढून आणले. तुला काय वाटतं? मला काही कळत नाही. जगासमोर तू हसतोस, पण एकटा असताना तू गाळलेले अश्रू मला ठाऊक आहेत. तू कोणासमोर तरी मन मोकळं करावायचं असं तुला वाटतंय ना? मग ऐक, मी आज स्वतः तुझ्याशी बोलायला आलोय. तू स्वतःला एकटा समजण्याची चूक पुन्हा कधीच करू नकोस. तुझं ओझ खूप वाढले असं तुला वाटतंय. तुझ्या जबाबदाऱ्या तुला पेलावत नाहीयेत, पण बाळा, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझा भार मी माझ्या खांद्यावरती घेतला आहे. तू खूप प्रयत्न केलास, खूप कष्ट उपसले आहेत, तरीही तुला हवं तसं यश मिळत नाहीये. लोक तुझ्यावरती टीका करतायत. तुझे जवळचे लोक तुला सोडून गेले. जाऊ दे, जे गेले ते तुझे नव्हतेच, पण जे तुझा आहेत तो तुझा नात आजही तुझा हात घट्ट धरून उभा आहे. लोक तुला आज नावं ठेवतील होतील, पण उद्या हे तुझ्या यशाचे कौतुक करेल. फक्त तू हार मानू नकोस. आज या क्षणी मी तुला एक शब्द देतोय. तुझं जे काही हरवलंय, जे काही तुझ्याकडून हिरावून घेतलं गेलंय, त्यापेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ आणि सुंदर मी तुला परत देईल. तुझी बिघडलेली कामे, तुझी विस्कटलेली नाती आणि तुझं खालावलेलं आरोग्य, हे सगळं ठीक नीट सगळं बघण्याची जबाबदारी माझी आहे. तू फक्त तुझं चित्त माझ्या चरणी ठेव. घाबरू नको. परिस्थिती कितीही भयावह असली तरी ती बदलणार आहे. आजचा अंधार उद्याची प्रकाशाची नांदी आहे. तू फक्त एक पाऊल विश्वासाने पुढे टाक. बाकीचे 10 पावले मी तुला सावरून घेण्यासाठी पुढे येईल. तुझ्या घरात, तुझ्या संसारात आणि तुझ्या प्रत्येक कामात माझे अस्तित्व तुला आता प्रकटेल किंवा जाणवेल. आता डोळे पुस आणि एक पवित्र स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावरती येऊ दे. कारण जोपर्यंत तुझ्या पाठीशी सावरगावचा हा राजा उभा आहे, पुन्हा एकदा जिद्दीने उभा राहा. लक्षात ठेव, घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी. अलख निरंजन. आदेश ओम चैतन्य नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री कनिफनाथाय नमः. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन.